आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वंदी अगं बघ की कुठं तरी कुठं ठेवलीस तू? सापडत नाही ती। इथेच ठेवली होती। शिवा भाऊ सीताई तुम्ही समते या ना, या बसा ना। शिवा या का आलाय तिथे? हा दिव्या, कोणी घेतलं यांना घरात? हे माझं घर आहे। तुमच्या घरातून हाकललं होतं ना आम्हाला, मग इथे येण्याची हिम्मत कशी केली तुम्ही? चला निघा। दिव्या, शिवा मी तुला म्हणाले होते मी येत नाही म्हणून, तरी तू ऐकलं नाहीस माझं। दिव्या जरा शांत हो तू। का परत मीच चुकीची आहे का? अरे दिव्या अगं काय बोलतीस तू? तुझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती। तू आणि आई पण मोठ्या आहात, पण ह्या कशा वागल्या तुमच्याशी? आणि एक मिनिट शिवा, तू का घेतलंस यांना घरात? मला तर निवडलं नाहीसच तू, पण हे आता मुद्दाम करतीयस का? असं काही नाहीये, तू जरा शांत हो। आम्हालाही माहिती आहे आम्ही इथे का आलोय, आणि मी त्यांना घेऊन आलीये, त्यांचा काहीही दोष नाहीये। तू का बोलते त्यांना? आणि ही सगळी आपलीच माणसं आहेत ना, हे काही कोणी परके आहेत का? नाही तर काय। हा या हो बरोबर आहे, आपलीच माणसं आहेत। मग त्यांना नाही का आठवलं हे? माझं बाळ पाडलं तेव्हा लक्षात नाही आलं त्यांच्या हे? अरे मग या का आलाय तिथे? कोणी बोलवलं यांना? मी बोलवलं त्यांना। तू हो, तमाशा नको या घरात। मी बोलवलं या सगळ्यांना। तू तू का बोलवलंय यांना? काय गरज होती? विसरलास यांनी काय केलंय ते? दिव्या बस, अति करू नकोस। अति? मी अति करतीये? मी यांना या घरात एक क्षणही थांबू देणार नाहीये। का? काय केलं यांनी? तुला नाही माहिती काय केलंय ते? नाही, मला आठवत नाहीये। दे जरा आठवण करून दे। दम करतोयस ना चंदन? अरे यांच्यामुळे बाळ गेलंय आपलं। माझा आनंद हिरावला ह्या बाईने। हिची लायकी पण नाही ह्या घरावर राहायची। पास किती खोटं बोलशील अजून? अगं बाईपणाचा, मातृत्वाचा अपमान करताना तुला लाज नाही का वाटली? चंदन थांब, काय झालंय काय? खोटं बोलली गई। मी खोटं बोलले? हो दिव्या, तू खोटं बोललीस। फसवलं हिने आपल्याला। काय बोललीस तू? उर्मिला काकूंवर बाळ पाडण्याचा आरोप केला होतास ना? हा काकू? अगं शिवा, बाळ पाडण्यासाठी मुळात बाळ असावं लागतं ना? चंदन, ओ आई, फसवलं हिने आपल्याला। चंदन तू शिवा, ही प्रेग्नन्सीचं नाटक करत होती।
चंदन तू काय बोलतोय कळतंय का तुला? हो शिवा, मला कळतंय. मी आपल्या वस्तीजवळच्या प्रत्येक क्लिनिक मध्ये जाऊन आलो, प्रत्येक डॉक्टरची चौकशी केली. कुठल्याच क्लिनिक मध्ये हिचं नाव नोंदवलेलं नाहीये. तू विचार नाही हिला, ही प्रेग्नेंट होती त्याचा एक तरी पुरावा आहे का हिच्याकडे? दाखव, तुझे रिपोर्ट्स दाखव, तुझी फाईल दाखव, तुझी औषधं दाखव. दाखव ना, विचार शिवा तिला. दिव्या काय विचारतोय चंदन? खरं खरं सांग काय झालंय ते. बोल ना दिव्या, आता का बोलती बंद झाली तुझी? एवढं सगळं बोलत होतीस ना, आता बोल, काय खरं ते सांग आत्ताच्या आत्ता. दिव्या बोल. दिव्या, चंदन जे बोलतोय ते सगळं खरं आहे का? ए डुचके, आता तर मी थोबाड उघड की तुझं. दिव्या सांग, हे सगळं खरं आहे का? आत्ताच्या आत्ता उत्तर दे. म्हणजे माझ्यावर खोटा आरोप केला हिने? बाळच नव्हतं तर आरोप खोटाच असणार ना. एक मिनिट, काय 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 नक्की झालंय काय? दिव्या, उर्मिलाला किती त्रास झालाय ना याची तू कल्पनाही नाही करू शकत. मी बघत होतो तिचा त्रास. खरंच तिच्याकडे बघवत नव्हतं ग त्यावेळेला. का केलंस हे सगळं? बोल ना, का केलंस? हिम्मत कशी झाली तुझी हे सगळं करायची? दिव्या, अगं मुलीसारखं जपत होते मी तुला. हे जर सगळं समोर आलंच नसतं तर माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे ह्याची सल मला आयुष्यभर राहिली असती. अगं सत्य कधी लपून राहत नाही हे माहित नसेल तिला. दिव्या बोल, का केलंस हे? ए डुचके बोल की. दिव्या काय विचारतोय आम्ही? अगं बोल ना. दिव्या उत्तर दे, खरं काय आहे? थोबाड उचकटकी. का खोटेपणा करतेस दिव्या? बोल. हो, खोटं बोलले मी. नव्हतं बाळ माझ्या पोटात. कधीच नव्हतं. दिव्या, दिव्या हे सगळं खरं नाहीये ना? खोटं आहे हे सगळं. नको करू असं. हा, खरं खरं नाही बोलत आहेस ना तू? हे सगळं खोटं बोलतोय. तू जवळ पण येऊ नको माझ्या. तुझ्यामुळे होतंय हे सगळं. लांब राहा. दुसऱ्यांना दोष कशाला देतेस दिव्या? हे तू केलेस. बोल, का केलंस? अगं का केलंस? किंवा सगळ्यांच्या भावनांची खेळ केला ग हिने. मला खरंच वाटलं मी बाबा होणार आहे. आजी होण्याचा आनंद, पणजी होण्याचा आनंद, मावशी काका होण्याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलाय. मी स्वतः किती स्वप्न रंगवत होतो ग आपल्यासाठी, पण तुझ्यासाठी हा खेळ होता. एक बनाव. का? का? कारण मला माझं सुख हवं होतं.